मन धागा धागा जोडते नवा. लेखिका मेघना माने यादव. अभिवाचन मनाली तुंगे झाडे. भाग 25. ओरे मनवा तू तो बावरा है. सकाळच्या मीटिंगमध्ये तयार झालेले प्रेझेंटेशन डिस्कस करण्यासाठी दुपारी 3ची मीटिंग राजीवने ठेवलेली. मेघा आणि राजीव त्याच्या केबिनमध्ये बसून हर एक पॉइंटचा सर्व बाजूने विचार करत होते. थोड्याशा मतभेदांनंतर काही रिपोर्ट्स पुन्हा करावे लागतील यावर दोघांचेही सहमत झाले. चला, आजचा गुढीपाडवा शुभ संदेश घेऊन आला आहे. पुन्हा एकदा माझे आणि राजीवजींचे टोकाचे वाद झाले नाहीत. थोडेसे मतभेद तर हवेतच, त्याशिवाय डिस्कशनला मज्जा येत नाही. राजीवजींसोबत इंटलेक्च्युअल बौद्धिक वादविवाद आता आवडू लागला आहे. ती या विचारातच तिचा लॅपटॉप बंद करून डायरी आणि फोन उचलण्याच्या तयारीत होती. मिस जोशी, आय होप यू रिमेंबर की प्रकाश सरांना डायबिटीस आहे. त्याच्या या वाक्यावर तिने प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहिले. काय बोलायचंय राजीवना? अचानक हा विषय? येस मिस्टर मेहरा, मला माहितीये. तिने लॅपटॉप टेबलवरून उचलला. अजूनही समजत नव्हते राजीवजींच्या डोक्यात काय चालले आहे. आणि तरीही तुम्ही त्यांना स्वीट डिश खायचा आग्रह केला का? आता तिच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. ओ, हे श्रीखंडाबद्दल बोलत आहेत. राईट, मी निघाले तेव्हा हे पोहोचले तिथे. मिस्टर मेहरा, मी आग्रह नव्हता केला. त्यांनी पूर्वी इच्छा व्यक्त केली होती. मी आज घरी बनवले म्हणून आणले. तिला समजेना यात चुकीचे काय आहे. हे सवाल जवाब कशासाठी? ते रोज इच्छा व्यक्त करतील तर तुम्ही रोज त्यांना गोड खाऊ घालणार का? आय होप डायबिटीसबद्दल तुम्हाला नीट माहिती आहे. हो, माहितीये. सांगू का? तिचा पूर्ण वैतागलेला स्वर. तिने हातातला लॅपटॉप परत डेस्कवर ठेवला. मग डायबिटीस पेशंटने गोड खाऊ नये हे तरी माहिती असेलच. त्याचा उपरोधिक स्वर. मिस्टर मेहरा, डायबिटिक पेशंटने गोड खाऊच नये असे कुठेही लिहिलेले नाही. साखरेच्या सेवनावर नियंत्रण असावे एवढेच डॉक्टर्स सांगतात. तिनेही ठसक्यात सांगितलेच. हो, आणि हे माहीत असूनही तुम्ही साखरयुक्त श्रीखंड त्यांना खाऊ घातलेत, ते का? राजीव म्हणाला. तुम्हाला कोणी सांगितले की त्यात साखर होती? तिचा हात कमरेवर स्थिरावलेला. देन शुगर शिवाय स्वीट डिश कशी बनणार? राजीवचा त्रासिक स्वर. तुम्हाला किती स्वीट डिश बनवता येतात? तिने भुवई उडवत प्रश्न केला. व्हॉट? त्याचा भुवया आकसलेल्या आणि चेहरा त्रासिक. नाही, म्हणजे तुम्ही एवढे कॉन्फिडेंटली बोलत आहात म्हणून विचारले. किती स्वीट डिश येतात तुम्हाला? किंवा जेवणातले काय काय बनवता येते? आय डोंट कुक. म्हणजे मला इंटरेस्ट नाही. तेच तर ना, तुम्हाला कुकिंगमधला क पण येत नाही, पण कमेंट करताना मास्टर शेफ असल्याचा आव आणत आहात. तिचे डोळे रागाने बारीक. हे पहा मिस जोशी, स्वीट डिशमध्ये साखर असते हे समजण्यासाठी कुकिंग येण्याची काहीच आवश्यकता नाही. हो, बरोबर, मीही तेच म्हणते आहे. साखरेशिवाय स्वीट डिश बनवण्यासाठी एक्सपर्ट कुकिंग येण्याची आवश्यकता आहे. सो तुम्हाला म्हणायचे आहे की श्रीखंड साखरेशिवाय बनवले? इम्पॉसिबल. अशक्य असे काहीच नसते मिस्टर मेहरा. रिमेंबर, कधी काळी तुम्हीच म्हणालेलात. तुम्हाला शिकायचंय का शुगरलेस स्वीट्स कसे बनवतात? मिस जोशी, मला तुमच्या स्वीट डिश रेसिपीमध्ये काहीही इंटरेस्ट नाही. मला माझे काम सोडून कुकिंग शिकण्याची आवश्यकता वाटत नाही. का? आवश्यकता का नाही? कुकिंग इज अ लाईफ स्किल. प्रत्येकाला आलेच पाहिजे. आणि तुम्ही तर इक्वॅलिटीमध्ये बिलीव्ह करता ना, मग कुकिंग शिकण्यात इक्वॅलिटी नको का? तिथे लगेच पुरुष आणि स्त्री हा भेदभाव करून मोकळे. मिस जोशी, भारतातील 80% हॉटेल शेफ हे पुरुष आहेत, विसरू नका.
मिस्टर मेहरा, पुरुष हा 2च कारणांसाठी शेफ बनतो, एकतर जेवण बनवायची हौस, नाहीतर आर्थिक मोबदला. पण भारतातील करोडो स्त्रिया या आपापल्या घरातीलच शेफ आहेत. मुळात म्हणजे कुठल्याही प्रकारचा आर्थिक मोबदला मिळत नसतानाही घरातील माणसांच्या प्रेमापोटी निस्वार्थीपणे त्या हे जेवण बनवण्याचे काम दिवसातून किमान 3 वेळा तरी करतात. तुमच्या त्या सो कॉल्ड हॉटेल शेफ्सपेक्षा मला हे जास्त महत्त्वाचे वाटते. राजीव काहीही न बोलता फक्त तिच्याकडे बघत होता. राईट, शी हॅज अ पॉइंट. मी कधी विचारच केला नाही. बेसिक कुकिंग सगळ्यांनी शिकावे. मी पण कुकिंगमध्ये इंटरेस्ट घेतला पाहिजे का? CFO ऑफ सुप्रीम इन किचन. सगळ्यात मोठा शॉक तर मॉमला बसेल. आय होप सकाळच्या मेघा शॉकमधून ती सावरली असेल. घरी गेल्यावर काही प्रश्न विचारले नाही म्हणजे बरे. ती थांबली काही क्षण, दीर्घ श्वास घेतला. मिस्टर मेहरा, त्या स्वीट डिशमध्ये शुगर नव्हती. डोंट वरी, तिने समजावले. देन? राजीवने विचारले. मिस्टर मेहरा, श्रीखंडमध्ये डेट्स होत्या, खजूर, तेही ऑर्गॅनिक. खजूरचे महत्त्व ऐकले असेलच का सांगू ते पण, म्हणजे तुमच्या जनरल नॉलेजमध्येही भर पडेल. मी घरी आयुर्वेदिक पद्धतीने बनवलेले श्रीखंड होते. त्यात जायफळ, दालचिनी पावडर, सुंठ आणि वेलची पावडरही होती. कुणालाही श्रीखंड खाऊन त्रास होणार नाही याची काळजी मी घेतलेली. डोंट वरी मिस्टर मेहरा. प्रकाश सर माझ्यासाठीही वडिलांसारखेच आहेत. तुम्हाला जेवढी त्यांची काळजी आहे तेवढीच मलाही आहे. राजीव आश्चर्याने मेघाकडे पाहत होता. तो काहीच बोलत नाही हे पाहून. मिस्टर मेहरा, अँड इफ यू एक्सक्यूज मी, मला टीमची इंटरनल मीटिंग घ्यायची आहे. सो श्रीखंड रेसिपी आपण नंतर डिस्कस करू, किंवा मी लिंक पाठवते, तुम्ही ती चेक करू शकता. जमल्यास बनवूनही पहा. असे म्हणत ती सरळ केबिन बाहेर पडली. मेघाला असे जाताना पाहून राजीवने टेबलवर मूठ आपटून स्वतःचा राग व्यक्त केला. राजीव, नॉट अगेन. पुन्हा गैरसमज. मेघाला चुकीचे समजलास? गॉड, जरा कुठे आमच्यातील वाद कमी होत आहेत असा विचार करेपर्यंत राजीव तू घोळ घातलेला आहेस. आता काय करू? मेघा, एक्स्ट्रीमली सॉरी. मला समजायला हवे होते. तुम्ही टीम मेंबर्सची एवढी चांगली काळजी घेता तर प्रकाश सरांची तर घेणारच ना. मी विश पण केले नाही गुढीपाडवा म्हणून. प्रकाश सरांसोबत मीही श्रीखंड खाल्ले. इट वॉज डिलिशियस. तुम्ही बनवले असे म्हणालात. डू यू कुक? सरप्रायझिंग. एवढ्या बिझी शेड्यूलमध्ये वेळ कसा मिळतो? यू आर ऑलराऊंडर. बट मेघा, श्रीखंड टीमला मिळाले, प्रकाश सरांनाही मिळाले. मला तुम्ही स्वतःहून इन्व्हाइट केले नाही. मला तुम्ही नेहमीच इग्नोर करा. दिस इज नॉट फेअर. राजीव आणि मेघाने बसून फायनल केलेले रिपोर्टमधील बदल टीमला कळवण्यासाठी 5 वाजताची इंटरनल टीम मीटिंग ठेवलेली. हे आजच्या दिवसातील शेवटचे काम होते. ही मीटिंग झाल्यावर तिने सर्वांना घरी जाण्याची परवानगी दिली. आज रात्री 8पर्यंत बसण्याची आवश्यकता नव्हती. मीटिंग संपली आणि सर्व टीम मेंबर्स आपापल्या घरी निघाले. गुड. राजीव मीटिंगमध्ये कळमडले नाहीत. मीटिंग शांततेत पार पडली. यांनाच मोठी प्रकाश सरांची काळजी. प्रकाश सरांनी पण राजीवना श्रीखंडाबद्दल का सांगितले? ज्ञानी मेहराजी, स्वतःला चहा पण बनवता येत नसेल आणि मला शिकवतायत. प्रकाश सरांनी तर मघाशी येऊन श्रीखंडाचे छान कौतुक केले. म्हणाले, आत्ता तुला मी काही रिटर्न गिफ्ट देणार नाही, पण लवकरच एक सुंदर सरप्राईज तुला मिळेल लाईफ टाईमसाठी. असे काहीतरी कोड्यात बोलत हसून निघून गेले. लाईफ टाईम गिफ्ट काय असेल काय माहीत. असो, त्यांचे आशीर्वाद आहेत पाठीशी, तेच खूप आहे. सध्या तरी टेक्नोसिस सुप्रीमला मिळणे हेच बेस्ट गिफ्ट असेल माझ्यासाठी. ती थोडा वेळ जास्तीचा ऑफिसमध्ये थांबणार होती. इंटरनल मीटिंगमध्ये फायनल झालेले निर्णय प्रकाश सर आणि राजीवना मेल करून झाले
की मग ती निश्चिंत होणार होती. संध्याकाळचे 6:30 वाजलेले. तिने मीटिंग अपडेट देणारा मेल कधीच पाठवून झालेला. त्यानंतर जे काही रिपोर्ट्स बदलावे लागणार आहेत ते ती पाहत होती. उद्या जास्त काम होईल, त्यातले थोडे आजच संपवूया, म्हणजे मग उद्याचे ठरलेले शेड्यूल डिस्टर्ब होणार नाही. या विचारातच एक एक काम संपवत होती. सर्व टीम मेंबर्स घरी गेलेले. केबिन पूर्ण रिकामी. पाय दुखू लागले आहेत. निवांत चेअरवर पाय ठेवून बसूया, अशा विचारात पायातील सँडल्स काढल्या. कॉरिडॉरकडच्या काचेवरचे ब्लाइंड्सचे कर्टन व्यवस्थित बंद केले. काचेकडे पाठ करून खुर्ची ठेवली. त्यावर बसून निवांतपणे समोरच्या खुर्चीवर पाय ठेवले. स्ट्रेच केले. चाकांवर गुरगुर फिरणाऱ्या खुर्च्या स्थिर राहत नव्हत्या. पायाने नीट जोर देऊन पकडून ठेवल्या. माझी पाठ आहे कॉरिडॉरकडे. आय होप एवढ्यात कोणी इकडे येणार नाही. ब्लाइंड्स बंद आहेत. बाहेरून काही दिसणार नाही. असेही अर्ध्या तासाचेच काम बाकी राहिले आहे. थोडे निवांत बसून करूया. डेस्कवरचा लॅपटॉप उचलून पायावर घेतला. कामात गढून गेलेली की तेवढ्यात "यू आर स्टिल इन ऑफिस?" राजीवचा आवाज तिच्या कानी पडला आणि तिने दचकून मागच्या दाराकडे पाहिले. देवा, हे का असे घाबरवतात मला? डोरवर नॉक करायचे ना. पुढच्याच क्षणी तिचे समोरच्या चेअरवर ठेवलेल्या पायांकडे लक्ष गेले. घाबरली, गोंधळली. शिट, आपण असे कसे बसलो आहोत? सुप्रीम ऑफिसमध्ये? हे काय घर आहे का मेघा? सिल्कची नारायणपेठ साडी. चेअरवर पाय ठेवतानाच पाय पूर्ण झाकले जावेत ही दक्षता तिने घेतलेली. पण त्याचमुळे साडीच्या निऱ्या पायाच्या बोटांमध्ये अडकलेल्या आणि घाईत पटकन पाय खाली घेता येईना. बसलेल्या खुर्चीवर जोर देत पटकन समोरची खुर्ची ढकलून दूर करण्याचा प्रयत्न केला. पण या गोंधळात ज्यावर बसली होती ती खुर्ची पाठीचा जास्त जोर लावल्याने मागे कलंटे की काय असे वाटले आणि खुर्ची तिरकी झालीच. पुढच्याच क्षणी खुर्ची सकट आपण खाली आदळणार आहोत या विचाराने तिने डोळे घट्ट मिटून घेतले. लॅपटॉपवरची मूठही आवळली गेली. मी पडतेय, खुर्ची सकट, लॅपटॉप पण पडणार, देवा वाचव. हा जप करतच होती तेवढ्यात रिलॅक्स मिस जोशी, त्याचे शब्द. तिरक्या झालेल्या खुर्चीची मागची बाजू धरून त्याने खुर्ची सरळ केलेली आणि तिचे पाय जमिनीला टेकलेले. खुर्चीची बॅकसीट धरून राजीव जवळच उभा होता. तिने भेदरलेल्या नजरेने त्याच्याकडे पाहिले. श्वास अजूनही वरखालीच होता. पडण्याच्या भीतीने पायही थरथरत होते. रिलॅक्स, त्याचे हळुवार शब्द अन आश्वासक नजर बरेच काही सांगत होती. डोंट वरी, यू आर सेफ. शांत व्हा मेघा. तिने पुन्हा एकदा डोळे गच्च मिटले अन मोठमोठे श्वास घेत स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न. तिच्या हातातील लॅपटॉप त्याने काढून घेतला आणि समोरच्या डेस्कवर ठेवला. हे घ्या. डेस्कवरची पाण्याची बॉटल उघडून राजीवने तिच्यासमोर धरली. तिने पटकन बाटली त्याच्या हातातून घेत 2-3 घोट पाणी प्यायले तेव्हा कुठे जरा पायाची थरथर कमी झाली. फीलिंग बेटर? त्याचा काळजीचा स्वर. त्याच्याकडे न बघताच तिने मानेने होकार दिला. तुम्ही अजून घरी का नाही गेलात? टीम तर कधीच गेली. त्याने खिडकीजवळच्या खुर्चीवर बसत विचारले. ते मी उद्याचे थोडे शेड्यूल चेक करत होते. त्यातले काही रिपोर्ट्स आज केले तर उद्या टीमवरचा लोड कमी होईल ना. तिने लॅपटॉपवरच्या रिपोर्टकडे बघत उत्तरले. गॉड, पूर्ण टीमचे काम यांना एकट्यानेच करायचे आहे. मेघा, टीमला आज लवकर घरी जाऊ दे, फेस्टिवल आहे अशी माझ्याकडून परमिशन घेऊन गेलात आणि स्वतः अजून इथेच. मेघा, कधी सुधारणार तुम्ही? टीमच्या उद्याच्या कामाच्या लोडची यांना आज काळजी. टीम तुमचे गुणगान गाते ते उगाच नाही. आज तुमचेही फेस्टिवल आहे ना? देन यू शुड गो होम अर्ली.
फॅमिली वाट बघत असेल ना? त्याच्या फॅमिलीच्या उल्लेखाने मेघाने चमकून त्याच्याकडे पाहिले. राजीवना माहीत आहे का माझ्या फॅमिलीबद्दल? असे पटकन कसे बोलले? कुणी सांगितले? टीममधले कुणी तर त्यांच्याशी फारसे बोलत नाही. प्रकाश सरांनाही मी कधी काही बोलले नाही. मग आज अचानक माझ्या फॅमिलीची चौकशी? हो, मी निघतच होते. 10-15 मिनिटात हे काम होईल. तिची नजर लॅपटॉप आणि हातात धरलेला साडीचा पदर यामध्येच भिरभिरत होती. सो व्हॉट डू यू डू फॉर दिस फेस्टिवल? गुढीपाडवा? मेघाने पुन्हा एकदा राजीवकडे आश्चर्याने पाहिले. राजीवना काय झालंय? काही काम नाही का यांना? काम सोडून अवांतर गप्पा? हे आधी कधीच झाले नाही. गुढीपाडव्यावर काही निबंध लिहायचा आहे का यांना? माहिती का विचारत आहेत? हिंदू नवीन वर्षाची सुरुवात आहे. सकाळी गुढी उभारली, पूजा केली, श्रीखंड पुरीचा नैवेद्य असतो. मेघाने माहिती पुरवली. जितक्या संक्षिप्त रूपात सांगता येईल तितके बरे हा तिचा प्रयत्न होता. राजीव इथेच बसून राहणार आहेत का? ओके, सो इव्हिनिंगला काही सेलिब्रेशन नसते का? राजीव उठून उभा राहिला. नो. तिने पुढे काही बोलायचे टाळले. अजून काही सांगत बसलो तर पुन्हा काहीतरी नवीन प्रश्न विचारतील. ओके, हॅपी गुढीपाडवा मिस जोशी, असे म्हणत त्याने केबिनचे दार उघडले. थँक्स मिस्टर मेहरा. खूपच लवकर विश केले राजीवने. डायरेक्ट उद्याच करायचे ना बिलेटेड गुढीपाडवा असे? तिने हुश्य केले. पण बाहेर पडण्यापूर्वी पुन्हा राजीवने मागे वळून पाहिले. मिस जोशी, श्रीखंडमध्ये अजून थोडे खजूर घातले असते तर चालले असते. इट वॉज डिलिशियस, बट किंचित कमी गोड होते, असे म्हणत बारीकसे हसत राजीव केबिन बाहेर निघून गेला. राजीव निघताना उठून उभी राहिलेली मेघा धपकन खुर्चीत बसली. आश्चर्याने डोळे मोठे झालेले, तोंड उघडे आणि डोक्यात प्रश्नांचा भुंगा. राजीवने श्रीखंड कधी खाल्ले? मी तर त्यांना दिले नव्हते. म्हणजे प्रकाश सर? हे देवा! कपाळावर हात मारला. मी विचारच करत होते, राजीवना श्रीखंडाबद्दल कसे कळले? म्हणजे राजीवजींनी श्रीखंड फक्त पाहिले नाही तर चाखले? बाप रे! शिट! ते काय विचार करत असतील? मी सगळ्यांसाठी श्रीखंड आणले आणि त्यांना विचारलंच नाही. देवा, किती मोठी चूक. पण मला वाटले असे कसे त्यांना श्रीखंड ऑफर करायचे? गेल्या आठवड्यात प्रकाश सरांनी 1-2दा मी टिफिन खाताना केबिनमध्ये येऊन माझ्या डब्यातला पोळी भाजीचा घास आवडीने खाल्लेला, कौतुक केलेले, म्हणालेले नेक्स्ट टाइम काहीतरी स्वीट आण, म्हणून आज त्यांच्यासाठी श्रीखंड आणले. मला काय माहीत राजीव नेमके त्याच वेळी प्रकाश सरांकडे येतील आणि दोघांनी मिळून माझा श्रीखंडाचा मिनी डब्बा फस्त केला. राजीव पण कसे आहेत? श्रीखंड तर खाल्ले, डिलिशियस पण म्हणाले, त्यात पण विशेष टिप्पणी, म्हणे थोडे कमी गोड होते. गोड खाऊ मेहराजी. पण आत्ता राजीव केबिनमध्ये का आलेले? काहीच बोलले नाहीत. मी अजून ऑफिसमध्ये का आहे हे विचारायला? काहीही. राजीव, तुम्ही आज नेहमीपेक्षा काहीतरी वेगळे वाटत होतात. फॅमिलीची चौकशी, गप्पा, गुढीपाडवा माहिती. देवा, राजीवना नेहमीसारखे गंभीरच ठेव. त्यांचे हे नवीन रूप मला ॲक्सेप्ट करणे कठीण आहे. हे विचार करतच तिने बॅग भरली आणि ऑफिसमधून घरी निघाली. रात्रीचे 9 वाजलेले. राजीव मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टच्या बिझनेस लाऊंजमध्ये बसलेला. 11 वाजताची सिंगापूर फ्लाईट होती. लॅपटॉपवर सिंगापूरच्या सिलिकॉन इंटरनॅशनल या टेलिकम्युनिकेशन क्षेत्रातील कंपनीच्या CEO सोबत उद्या होणाऱ्या मीटिंगचे डिटेल्स चेक करत होता. पाय स्ट्रेच करून त्याने समोरच्या फूटरेस्टवर ठेवले आणि संध्याकाळचा किस्सा आठवला. नकळत हसू आले. मेघा, तुम्ही खूप जास्त धडपडत असता.
आज मी चेअर पकडली नसती तर तुम्ही हात फ्रॅक्चर करून घेण्याचा पूर्ण प्लॅन केलेला. मी अचानक असे यायला नको होते. ॲटलिस्ट नॉक करायला हवे होते. प्रकाश सरांकडे चाललेलो. सिंगापूरला निघण्याआधी एकदा त्यांना भेटायचे होते. बट कॉरिडॉरच्या ग्लासमधून तुमच्या केबिनची लाईट दिसली. मला वाटले टीमसोबत तुम्हीही लवकर घरी गेला असणार. मग केबिनमध्ये कोण हे बघण्यासाठी दार उघडले तर तुम्ही निवांत बसून काम करताना पहिल्यांदाच पाहिले. घरी सोफ्यावर पाय पसरून आरामात बसावेत असे. अदरवाईज ऑफिसमध्ये तुम्ही नेहमी इकडून तिकडे नाचत असता. मनात विचार आला तुम्हाला भेटून सांगावे की सिंगापूर फ्लाईटसाठी ऑफिसमधून निघत आहे. मला अचानक दारात पाहून धडपडलात आणि तुम्हाला वाचवायच्या नादात मी विसरून गेलो की मला काय बोलायचे होते. थोडा वेळ बसलो तुमच्याशी बोलत. बट यू वेअर नॉट कम्फर्टेबल टॉकिंग टू मी. बरोबर आहे, सदैव वाद घालणारी व्यक्ती शांतपणे बसून बोलू शकते यावर विश्वास ठेवणे जरा जडच आहे. ज्या प्रकारे तुम्ही साडीच्या पदराचे टोक बोटाभोवती गुंडाळत होता, पुन्हा सोडवत होता, त्यातून तुमचा रेस्टलेसनेस जाणवत होता. फॅमिलीबद्दल सहजच विचारले, नथिंग इंटेन्शनल. बट गुढी बांधली सांगताना मॉम, डॅड अँड डॉटर यांच्याबद्दलच बोललात. मुलीचे नाव पण नाही सांगितले. व्हॉट अबाउट युअर हजबंड? व्हाय आय फील की काहीतरी प्रॉब्लेम आहे. राजीव, इनफ. पुन्हा तीच चूक करत आहेस. प्लीज, नो जजमेंट्स. येस, मला काहीही अधिकार नाही मेघाच्या पर्सनल लाईफबद्दल बोलण्याचा. लॅपटॉप बाजूला ठेवून बुफेकडे निघाला. लेट्स ईट समथिंग, म्हणजे फ्लाईटमध्ये झोपता येईल. समोरच डेझर्ट सेक्शन दिसला. डेट्स अँड आल्मंड फ्रोझन योगर्ट अशी डेझर्टच्या नावाची पाटी वाचली आणि मेघाचे श्रीखंड आठवले आणि तिचे शब्द. त्यात खजूर होते, तेही ऑर्गॅनिक. नकळत ते योगर्ट बाउलमध्ये घेतले. जागेवर जाऊन बसला. एक स्पून भरून तोंडात टाकले. नो वे, आय कांट ईट धिस असे म्हणत त्याने बाउल बाजूला ठेवला. श्रीखंड ते श्रीखंड. मेघा, यू हॅव गुड कलिनरी स्किल्स. हाताला चव आहे तुमच्या. ॲटलिस्ट श्रीखंडवरून तर मी सांगू शकतो. आणि किती ते डिटेलिंग, सगळे इन्ग्रेडियंट्स पाठ. तुम्हाला इंटरनल मीटिंगची घाई नसती तर कदाचित तुम्ही पूर्ण रेसिपीच सांगितली असती. तुम्ही लिंक पाठवली नाही, बट मी रेसिपी गुगलवर चेक केली. प्रकाश सरांची गोड खाण्याची इच्छा पूर्ण करताना त्यांच्या डाएटची काळजी घेण्यासाठी थँक्स मेघा. तुम्ही म्हणालात तसे श्रीखंड बनवून बघायलाही हरकत नाही. लेट्स सी. कुकिंगमध्ये इंटरेस्ट घेण्याचा प्रयत्न नक्की करेन. मी श्रीखंड खाल्ले आहे हे तर कळाले असेलच. नेक्स्ट टाईम डोंट फॉरगेट टू इन्व्हाइट मी. या विचारातच फोन उचलला. कॉन्टॅक्ट्समध्ये जाऊन नंबर शोधला आणि डायल केला. मेघाने नुकताच गरम गरम पुरीचा तुकडा श्रीखंडात बुडवून तोंडात टाकलेला. वाव, पुरी गरम खाण्यातच मजा आहे. दुपारच्या जेवणाला सर्वांसोबत नसल्यामुळे राधाताई तिच्यासाठी गरम गरम पुरी तळून देत होत्या. मिलिंद दादा, मधुरा वहिनी आणि अर्जुन यांच्याशी बोलून गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देऊन फोन नुकताच खाली ठेवलेला. आर्या ही श्रीखंड पुरीच्या सेकंड राऊंडचा आस्वाद घेत होती. तेवढ्यात तिचा सोफ्यावर ठेवलेला फोन वाजला. बाबा नुकतेच जेवण संपवून सोफ्यावर पुस्तक वाचत बसलेले. बाबा, कुणाचा फोन आहे बघा ना, तिने दुसरा घास तोंडात टाकत विचारले. मेघा, तूच इकडे ये आणि घे बरं, अर्जंट असावा. कॉल करणाऱ्या व्यक्तीचे नाव पाहून बाबांनी नजरेनेच काहीतरी खुणावण्याचा प्रयत्न केला. तिला काहीच समजेना. उठली आणि सोफ्याजवळ गेली. पाहते तर राजीव मेहरा सुप्रीम कॉलिंग. बघून फोन पटकन हातात घेतला.
बाबांनी नाव मोठ्याने का उच्चारले नाही हे तिला समजले. 2 तासापूर्वी तर ऑफिसमध्ये बोललो आणि आता फोनवर काय बोलायचंय राजीवना? मेसेज नाही तर मेल करतात नेहमी. आज अचानक फोन, पहिल्यांदाच. फोन घेऊन आतल्या रूममध्ये गेली. एक दीर्घ श्वास घेतला आणि कॉल ॲक्सेप्ट केला. हॅलो, तिचा हळुवार आवाज. हॅलो मिस जोशी, आय होप आय एम नॉट डिस्टर्बिंग यू. त्याचा मात्र बऱ्यापैकी गंभीर. नो मिस्टर मेहरा, एनिथिंग अर्जंट? तुम्ही ऑफिसमध्ये आहात का? टेक्नोसिसबद्दल काही? तिला समजेना नक्की राजीवनी फोन का केला आहे. नो, आय एम ॲट द एअरपोर्ट. एअरपोर्ट? आज? पण तुमची सिंगापूर फ्लाईट तर उद्या रात्री आहे. राजीवच्या हलक्याशा हसण्याचा आवाज आला. नो मिस जोशी, आज आहे. नो मिस्टर मेहरा, वेन्सडे रात्री आहे. मी आजच प्रोजेक्ट प्लॅन पाहिलेला. मिस जोशी, आजच वेन्सडे आहे. आय थिंक यू आर टू मच स्ट्रेस्ड. टेक रेस्ट. त्याचे हसरे शब्द ऐकून तिने कपाळावर हात मारला. देवा, आता दिवसही लक्षात राहत नाहीत. काय चाललंय माझे? म्हणजे तुम्ही उद्या सुप्रीम हाऊसमध्ये नसणार? तिच्या आवाजातली किंचितशी निराशा त्याला सुखावून गेली. एकाच वेळी 2 ठिकाणी प्रेझेंट राहण्याची मॅजिक मी तरी शिकलेलो नाही. तुम्हाला माहीत असेल तर. राजीवच्या या वाक्यावर तीही हसली. कसे आहेत हे? यांना जोक पण करता येतो का? सॉरी, सो उद्याची मीटिंग? ती पुढे काही बोलणार तेवढ्यात, मिस जोशी, मला मीटिंग कॅलेंडर पाठ आहे. डोंट वरी. या वाक्यावर तिच्या चेहऱ्यावर हसू झळकले. ओके, सो? तिला सुचेना पुढे काय बोलावे. सो बाय. त्यालाही शब्द सापडत नव्हते. बाय. तीही विचारात. फोन बंद करायची इच्छा होईना. शुड आय विश हिम हॅपी जर्नी ऑर ऑल द बेस्ट? मेघा, लवकर ठरव. ओके देन, सी यू ऑन मंडे. राजीव संभाषण वाढवण्याच्या प्रयत्नात. हो, एकदम सोमवारी येणार ना तुम्ही? मेघाने विचारले. इफ एनिथिंग अर्जंट आय कॅन कम अर्ली. राजीव पटकन बोलून गेला. नाही नाही, तुम्ही तुमचे काम पूर्ण करून या. मी करते इथे मॅनेज. टेक्नोसिसचे टेन्शन घेऊ नका. मेघा, टेक्नोसिसचे टेन्शन मला नाही, पण तुमचे आहे. गेल्या वेळेसारखे जेवण स्किप करून डोकेदुखीला आमंत्रण देऊ नका. ओके देन? राजीवने विचारले. ओके. मेघा. राजीव, तुमच्याशी फोनवर बोलणे इतके ऑकवर्ड का होत आहे? समोर असलो की आपण व्यवस्थित बोलतो. सो काही प्रॉब्लेम आला टेक्नोसिसमध्ये तर कॉल करा. हो, आय विश काही प्रॉब्लेम येऊ नये. आय विश की काहीतरी प्रॉब्लेम यावा. अँड मेघा, तुम्ही स्वतःहून मला फोन करावा. सो? राजीवला अजूनही आशा ती पुढे काहीतरी बोलेल. मेघा, आज ऑल द बेस्ट पण विश नाही करणार का? राजीव, फोन का ठेवत नाहीत? हे सारखे सो काय आहे? मी काही बोलायचं राहिलंय का? इज ही एक्सपेक्टिंग बेस्ट विशेस फॉर डील? कदाचित. बोलू का? बोलून टाक मेघा. तिने डोळे गच्च मिटले. श्वास रोखला. हॅपी जर्नी मिस्टर मेहरा अँड ऑल द बेस्ट फॉर सिलिकॉन प्रोजेक्ट मीटिंग. एका श्वासात बोलून टाकले. हुश्श केले आणि डोळे उघडले. राजीवच्या चेहऱ्यावर $1,000,000 स्माईल. थँक्स मिस जोशी. टेक केअर. गुड नाईट. गुड नाईट मिस्टर मेहरा. तरीही राजीवने फोन डिस्कनेक्ट केला नव्हता. अन मेघा संभ्रमात. मी कट करू का? पण फोन त्यांनी लावला आहे. मिस जोशी. येस मिस्टर मेहरा. राजीव बरेच क्षण काही बोलेना. मेघाला फक्त बॅकग्राऊंडमधील फ्लाईट अनाउन्समेंट ऐकू येत होत्या.
मिस्टर मेहरा, काही बोलायचं आहे का? न राहवून तिने विचारलेच. नथिंग. बाय मिस जोशी. त्याच्या नथिंगपेक्षाही तिच्या कानात घुमला तो राजीवचा उसासा. राजीवने कॉल डिस्कनेक्ट केल्याची खात्री करून तिने फोन बेडवर ठेवला आणि तिच्या बेडरूमच्या खिडकीतून दूरवर पाहिले. सिंगापूरला निघालो सांगण्यासाठी फोन? राजीव, तुम्ही मेसेजही करू शकत होता. मग फोन का? आणि आज अचानक टेक केअर? देवा, काय चालले आहे? मम्मा, तुझी पुरी गार होत आहे. आर्याच्या हाकेने ती भानावर आली आणि बाहेर येऊन जेवायला बसली. तरीही डोक्यात विचार घोळत होते. राजीव फ्लाईटमध्ये बसून थोड्या वेळापूर्वी मेघाशी झालेले संभाषण आठवत होता. मेघा, तुम्हाला मेसेजच करणार होतो, बट माहीत नाही का सरळ नंबरच डायल केला. बराच वेळ रिंग वाजत होती. मला वाटले तुम्ही फोन उचलणार नाही. मीही जरा जास्तच अपेक्षा ठेवली असे वाटले. फोन कट करणार होतो की तुमचा आवाज कानावर पडला. पहिल्यांदाच फोनवर बोलत होतो. काय बोलावे पटकन सुचत नव्हते. हो ना? एनिवेज, हॅपी जर्नी विश करून माझा पुढचा प्रवास आनंदी आणि सुखकारक केल्याबद्दल थँक्स. मेघा, आत्ता तुम्ही मी फोन का केला याचा विचार करत असणार. नक्कीच. तुमच्यासारखेच काही प्रश्न मलाही पडलेत. मीही शोधत आहे उत्तरे. त्यानंतर बराच वेळ राजीव तिच्याबद्दल विचार करत होता. या विचारातच नकळत झोप कधी लागली हे त्यालाच कळले नाही. इकडे ती नेहमीप्रमाणे रात्री काम करत बसलेली. प्रोजेक्ट प्लॅन समोर होता. राजीव 4 दिवस ऑफिसला येणार नाहीत. सर्व मीटिंग्स कॉन्फरन्स कॉलने. पुढचे 4 दिवस स्क्रीनवरच काय ते दिसतील आता, तेही अर्धा तासच. शनिवारी रात्री सिंगापूरहून परतीची फ्लाईट आहे. गेल्या वेळी जर्मनीहून लवकर आलेले. तसे यावेळीही येतील का? दुरून येणारे गाण्याचे काही बोल कानावर पडले. ओ रे मनवा तू तो बावरा है, तू ही जाने तू क्या सोचता है, तू ही जाने तू क्या सोचता है बावरे, क्यों दिखाए सपने तू सोते जागते, जो बरसे सपने बूंद बूंद नैनों को मूंद मूंद, कैसे मैं चलूं देख ना सकूं अनजाने रास्ते, गूंजा सा है कोई एक तारा गूंजा सा है कोई एक तारा, गूंजा सा है कोई एक तारा गूंजा सा है कोई एक तारा.